नाशिक शहरात घडलेली लाजिरवाणी आणि माणुसकीला काळीमा फासणारी सत्य घटना. खरं तर प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं वाटत असतं. कुणाला पैसा, कुणाला शौर्य. आणि जेव्हा आयुष्यात अडचणी येतात तेव्हा माणूस कोणत्याही आधाराला धरायला तयार होतो. कधी देवाला, कधी नशिबाला आणि कधी कधी अशा माणसांना जे स्वतःलाच देवाचा दूत म्हणतात. ही कथा आहे अशाच एका मुलीची, जी फक्त तिचं भविष्य सुधारण्यासाठी एका माणसाकडे गेली, पण त्या एका निर्णयाने तिचं आयुष्य बदलून गेलं. 2019चं साल. त्या मुलीच्या आयुष्यात सगळं साधं होतं. घर, कुटुंब, छोट्या छोट्या स्वप्नांनी भरलेलं आयुष्य. काही मोठ्या अपेक्षा नव्हत्या, पण मनात एकच इच्छा होती: आयुष्य स्थिर व्हावं, नोकरी मिळावी, चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं, चांगला नवरा मिळावा आणि सगळं व्यवस्थित व्हावं. एक दिवस तिचे दाजी तिला म्हणाले, चल, तुला एका अशा व्यक्तीकडे घेऊन जातो. तो खूप मोठा माणूस आहे, ज्योतिषी आहे. लोक लांबून लांबून त्याच्याकडे येतात. त्याचं सांगणं कधीच चुकत नाही, त्याची उपाय कधीच वाया जात नाही. ती सुरुवातीला नको म्हणाली, पण घरच्यांवर विश्वास ठेवून ती त्या माणसाकडे जायला तयार झाली. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर, एक ऑफिस बाहेर मोठं नाव, पण आत एक वेगळीच दुनिया. त्या ऑफिसमध्ये बसलेला होता अशोक खरात. साधा दिसणारा, पण बोलण्यात एक वेगळीच खात्री असायची त्याची. त्याची ती मुलगी आपल्या दाजींसोबत त्यांच्यासोबत जाऊन बसली. खरातनं तिच्याकडे काही क्षण निरखून पाहिलं, आपले डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला. तुझ्या आयुष्यात खूप अडथळे आहेस, पण घाबरू नकोस. मला दैवी शक्ती प्राप्त आहे, मी ते सगळं दूर करू शकतो. त्याने तिला एक खडा गळ्यात घालण्यासाठी दिला. हा खडा स्वतःपासून दूर करू नकोस, तुला खूप चांगली स्थळं येईल, लग्न जमेल सांगितलं. पण खडा गळ्यातून काढला तर अनर्थ होईल, हे पण सांगितलं. त्या क्षणी तिच्या मनात एक आशेचं किरण निर्माण झालं. यातच तिला कॉलेजही सुरू होतं. तिला एक चांगलं श्रीमंत स्थळ चालून आलं. तिचं लग्न ठरलं 2021मध्ये आणि मोठ्या थाटामाटाचा साखरपुडा देखील झाला. घरात आनंद होता, स्वप्न रंगवली जात होती. तेव्हाच तिनं एक दिवस गळ्यातून नकळत तो खडा काढून ठेवला आणि काही दिवसांनी काही कारणास्तव तिचं लग्न मोडलं. आम्हाला हे लग्न करायचं नाही, असं त्या लोकांनी सांगितलं. त्या एका घटनेत ती मुलगी पूर्णपणे तुटून गेली. बाबांनी सांगितलं होतं, खडा दूर करू नकोस, पण मी काढला म्हणूनच असं काही झालं. ती विचार करू लागली, डोळ्यात अश्रू, मनात वेदना आणि भविष्याबद्दल भीती. त्या अवस्थेत ती पुन्हा त्या खराताकडे नाशिकला गेली, कारण आता तोच तिच्यासाठी शेवटचा आधार वाटत होता. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. माझ्याकडे चूक झाली बाबा, मी तुम्ही दिलेला खडा काढला, ती म्हणू लागली. घरातनं तिच्या मनाची ती अवस्था ओळखून घेतली आणि त्या क्षणी त्यानं तिच्या कमकुवतीचा फायदा घ्यायला सुरुवात केली. हे सगळं तुझ्या गृहदोषामुळे झालं आहे बाळा, पण मी ते सगळं ठीक करू शकतो, असं सांगत त्याने तिच्याकडून 50,000 रुपये घेतले आणि एक सिद्ध केलेला पुष्कराज खडा म्हणून पुन्हा तिच्या गळ्यात घालायला दिला. हा कडा घातलास तर तुझं आयुष्य पुन्हा बदलून जाईल, असं सांगितलं. ती आधीच तुटलेली होती, त्यामुळे त्याच्या प्रत्येक शब्दावर आता ती विश्वास ठेवत होती. तिला आता कोणतंही स्थळ आलं तर अगोदर त्या खरातलं सांगितलं जायचं. कोणतं स्थळ, कोणतं वाईट आणि कोणतं चांगलं ते तो ठरवायचा. घरचे सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत होते. आणि मग काही दिवसांनी तिला एक स्थळ आलं. तुझ्यामुळे हे स्थळ योग्य आहे आणि त्याच्यामुळे तिचं ते लग्न ठरलं. तो खरात असला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं, तर एक विचित्र अभिमान होता. पाहिलंस का, हा माझा चमत्कार आहे. ती मुलगी अजून खोलवर त्याच्या प्रभावाकडे गेली, पण तिला अजूनही कल्पना नव्हती की पुढे तिच्यासोबत काय होणार आहे. नोव्हेंबर 2022, तो दिवस जो तिच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. त्या खरातनं काही विधी सांगायच्या आहेत म्हणून तिला ऑफिसमध्ये बोलावलं, पण त्या दिवशी तिचा होणारा नवरा कामात व्यस्त होता. दाजीही कुठेतरी बाहेर गेलेले होते, त्यामुळे त्या दिवशी तिला विधीबद्दल ऐकून घेण्यासाठी एकटक लागली. त्या ऑफिसमध्ये एकटंच जावं लागलं. त्या ऑफिसमध्ये शांतता होती, वातावरण जड वाटत होतं. घरातनं तिला आपल्या चेंबरमध्ये बोलावलं. आज एक खास पूजा आहे, असं म्हणत त्याने तिला प्रसादाचा पेढा खायला दिला आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी पाजलं. जितकं पाणी पिशील तितकंच तुझ्यासाठी शुभ फळ मिळेल, म्हणून म्हटलं. काही मिनिटातच तिचं डोकं जड झालं, डोळ्यांसमोर सगळं काही फिरू लागलं.
तिला काही समजण्याआधीच ती पूर्णपणे असहाय्य झाली. आणि त्या क्षणी ज्यावर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याच भोंदू बाबानं तिच्यावर अत्याचार केला. हे सगळं घडत असताना ती शुद्धीवर यायचा प्रयत्न करत होती. त्या भांबू बाबाला विरोध करत होती. पण खरातनं तिच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात तिच्या कानात म्हटला, जर तू आता माझी प्रियसी बनली नाहीस तर देवाचा कोप तुझ्यावर होईल. तुझा होणारा नवरा मरेल. त्या शब्दांनी तिचं रक्त गोठलं. मी तुला शारीरिक संबंधातून पवित्र करत आहे. हे ऐकून तिचं मन तुटून तुकडे तुकडे झालं. ती कधीच करू शकत नव्हती. भीती, लाज, अपराधीपणानं ती पूर्णपणे गप्प झाली. तो इतका मोठा माणूस आहे. सगळे त्याच्यावर विश्वास ठेवतात. आपल्यावर कोणताही विश्वास ठेवणार नाही. आपलीच इज्जत जाईल असा विचार करत ती शांत होती. वेळ पुढे सरकत गेला. तिचं लग्न झालं. तिने विचार केला की आता सगळं काही संपलं. पण तिचं दुःख इथेच संपणार नव्हतं. खरातचा पुन्हा तिला फोन केला. जोडीनं आशीर्वाद घ्यायला या, तुमचं कल्याण होईल असं सांगितलं. तिच्या नवऱ्याचाही त्या माणसांवर इतका विश्वास होता. त्यामुळे ती नवऱ्यासोबत आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा त्याच्याकडे गेली. काही गोष्टी सांगून आता तुम्ही चेंबरच्या बाहेर बसा. मला तुमच्या बायकोवर काहीतरी विधी कराव्या लागतील म्हणून त्यानं तिच्या नवऱ्याला बाहेर काढून दिलं. नवऱ्याचाही त्या बाबावर विश्वास असल्यामुळे तो नवराही बाहेर जाऊन बसला. बायकोला आत्मविश्वासानं सोडून आज जो प्रकार पुन्हा त्याला विधी पूर्ण न केल्यास तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं म्हणत तो वारंवार तिला आपल्या जाळ्यात ओढत राहिला. ती आतून तुटत होती. शारीरिक वेदना, रक्तस्राव आणि मानसिक छळ. पण ती कोणालाही काही सांगू शकत नव्हती. कारण तिला भीती होती देवाची, समाजाची आणि त्या माणसाची. बाहेरच्या जगासाठी अशोक खरात हा खूप मोठा माणूस होता. राजकारणी, अधिकारी, सेलिब्रिटी सगळे त्याच्याकडे येत जात होते. पण त्या चमकदार चेहऱ्याच्या मागे एक राक्षस लपलेला होता. आणि मग त्या कथेत एक वळण नवीन येतं. आणि नीरज जाधव त्या खरातच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं की त्याचा बॉस नेमकी काय काम करत आहे. एक दिवस त्याने ठरवलं की हे सगळं आता बाहेर आणावंच लागेल. ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे त्याला सगळ्याच गोष्टींची माहिती होती. त्याने गुपचूप CCTVचे 58 फुटेज मिळवले. त्या फुटेजमुळे त्याचा फायदा झाला. कारण त्याच्या सगळं काही कैद झालं होतं. नीरजने विचार केला, ही संधी आहे पैसा कमावण्याची. त्याने घराला धमकावलं, माझ्याकडे सगळं पुरावे आहेत. तू श्रद्धेच्या नावाखाली काय काय काम करतोस. 5 कोटी रुपये दे तरच तुझे सगळे सत्य आता बाहेर काढेल. पण खरा त्याच्या बोलण्याला घाबरत नाही. तुला जे काही करायचं ते कर म्हणत त्याने त्या ऑफिस बॉयला पैसे देण्यास नकार केला. त्यामुळे नरेशचा प्लॅन फसला. मग त्याने दुसरा मार्ग निवडला. त्याने त्याच मुलीला व्हिडिओ पाठवला. तो पाहून ती मुलगी खूप घाबरली. तिने ते खरातला फोन करून सांगितलं. तेव्हा तो खरात म्हणाला, या व्हिडिओ पाठवला नाही त्याची तक्रार पोलिसांना दे. मी काहीही करू शकत नाही. त्यावर समजत आली आपलीच इज्जत जाईल. हा विचार करत ती मुलगी शांत राहिली. तेव्हा नीरजनं तो व्हिडिओ तिच्या दाजींना पाठवला आणि खरातनं तुमच्या मेहुणीसोबत काय काय केलंय, तो कसा माणूस आहे हे सगळं सांगितलं. आणि ते त्याला वाटलं आता हे घाबरतील आणि मला पैसे देतील, प्रकरण दाबलं जाईल. पण इथे सगळं उलटं झालं. त्या दाजीने तो व्हिडिओ पाहून त्या मुलीला दोष दिला नाही. उलट तो तिच्या बाजूने उभा राहिला. तो तातडीने तिच्याकडे गेला. खरं खरं सांग, त्या खरातून तुझ्यासोबत काही वाईट गोष्टी केल्या आहेत का असं दाजींचं बोलणं ऐकून ती मुलगी खूप घाबरली. कारण आता तिचं लग्न झालं होतं. आता संसार मोडेल, समाजात आता इज्जत जाईल असा विचार करत ती फक्त रडत होती. पण तिच्या दाजींनी तिला समजावून सांगितलं, तुझी काहीही चूक नाहीये, तू घाबरू नकोस. आपण पोलिसांकडे जाऊ. मी, आपले सगळे घरचे सगळे तुझ्यासोबत आहोत हे त्या मुलीला सांगितलं गेलं. त्या एका वाक्यानं त्या मुलीला आयुष्यात आशेचा एक किरण पुन्हा आला. ती इतके दिवस गप्प होती, भीतीने जगत होती. पण आता तिला वाटलं की ती एकटी नाहीये. तिने आपल्या दाजींना सांगायला सुरुवात केली की गेल्या 2 ते 3 वर्षांपासून माझ्यासोबत तो अशोक खरात वारंवार हे कृत्य करतो. आता मी कुणाला सांगितलं तर तुला मारेल, तुझ्या नवऱ्याला मारेल अशी धमकी देत होता. त्यामुळे मी शांत राहिले तर कल्याण होईल असं म्हणून त्यांनी मेहुणीसोबत झालेलं कृत्य त्या दाजीला सहन झालं नाही. त्यामुळे तिला घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि अशोक खरातबद्दल तक्रार नोंदवली. आणि एकामागून एक सगळं सत्य बाहेर आलं.
उघडं होऊ लागलं. 58 फुटेज त्याने समोर आणले. अनेक पुरावे मिळाले आणि अखेर अशोक खरातला अटक करण्यात आली. तो माणूस जो स्वतःला देवाचा दूत म्हणत होता, तोच आता गुन्हेगार म्हणून उभा होता. फक्त एकच मुलगी नाही, तर अशा अनेक स्त्रियांसोबत त्याने हे वाईट कृत्य केलं होतं. करवट पाणी प्यायला देणं, पेढा खायला देणं, बेशुद्ध करणं आणि त्या अवस्थेत अत्याचार करणं, ह्याच त्याला कट. त्यानंतर CCTV मध्ये रेकॉर्डिंग पाठवून महिलेला ब्लॅकमेल करणं, पैसा उगळणं, हे सुद्धा तो काम करायचा. तसेच नीरज जाधव, ज्याने हे सगळं सत्य बाहेर आणलं, तोही पोलिसांच्या ताब्यात आला, कारण त्यानेही ब्लॅकमेलिंगचं काम केलं होतं. आणि शेवटी एक मोठं सत्य समोर आलंय की कधीकधी आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, तोच आपल्याला सर्वात जास्त दुखवतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण आंधळा विश्वास माणसाला अंधारात ढकलू शकतो. देवावर विश्वास नक्की ठेवा, पण कोणत्याही माणसाला अजिबात देव बनवू नका. नाशिक शहर गर्दीने भरलेलं, रस्ते धावपळीचे आयुष्य आणि प्रत्येकच्या मनावर काहीतरी मिळवण्याची धडपड. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला प्रेम, तर कुणाला शौर्य. आणि जेव्हा आयुष्य अडचणीत येतं, तेव्हा माणूस कोणत्याही आधाराला धरायला तयार होतोच. आणि देवाला तर कधी नशिबाला, आणि कधी अशा माणसांना जे स्वतःलाच देवाचा दूत म्हणतात. अशाच एका माणसाची ही कथा आहे, ज्याने विश्वास या शब्दांचं रूपांतर भय आणि श्वासांमध्ये केलंय. त्या माणसाचं नाव होतं अशोक खरात, पण लोक त्याला कॅप्टन म्हणून ओळखू लागले होते. तो स्वतःला साधा जोशीशी म्हणवत नव्हता. तो म्हणायचा, मला दैवी शक्ती प्राप्त आहे, मी लोकांचं भविष्य बदलू शकतो. आणि लोकही त्यावर विश्वास ठेवत होते, कारण त्याची बोलण्याची पद्धत, त्याचा आत्मविश्वास आणि त्याभोवती तयार झालेली प्रतिमा, हे सगळं इतकं प्रभावी होतं की लोक त्याच्यासमोर बसले की त्यांना वाटायचं की काहीतरी वेगळंच आहे हे. पण त्या शांत चेहऱ्यामागे एक भयानक सत्य लपलेलं होतं. एक अशी पद्धत जी ऐकली तर अंगाला काटा येईल. कॅप्टन खरात एक ठरवलेली कार्यपद्धत होती. तो कोणालाही थेट फसवत नव्हता. तो आधी विश्वास जिंकायचा, विशेष महिलांना टार्गेट करायचा, त्यांच्याकडे यायच्या त्या आयुष्याच्या अडचणी घेऊन, नातेसंबंध, लग्न, करिअर, घरातील समस्या, आणि तो शांतपणे त्यांच्यासमोर बसायचा आणि काही क्षण डोळे मिटवायचा, जणू काही तो काहीतरी दैवी शक्तींशी संवाद साधू शकतो. आणि मग हळूहळू बोलायला सुरुवात करायचा. मी कृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मात माझी राधा होतीस. हे शब्द तो अगदी कानाजवळ जाऊन हळू आवाजात पुटपुटायचा. त्याआधी तो फक्त प्रसाद खायला द्यायचा, एक पेढा आणि तांब्याच्या भांड्यात पाणी. त्या पाण्याची चव मात्र वेगळीच असायची, थोडी खारट, थोडी कडवट. पण प्रसाद असल्यामुळे कोणी काहीही प्रश्न विचारत नव्हतं. गायत्री मंत्र म्हण असं सांगून तो महिलेला मंत्र म्हणायला लावायचा. आणि त्या मंत्र म्हणत असताना तो हळूच त्यांच्या कानाजवळ जायचा आणि त्यांना स्पर्श करायला सुरुवात करायचा. त्याचवेळी महिलेसोबत असलेल्या व्यक्तींना तो बाहेर बसायला सावध, गृहस्थ पूजा आहे आणि कोणीही आत येऊ नका असे सांगून कॅबिनचा दरवाजा बंद केला जायचं. आणि आज फक्त तो आणि ती. पहिले काही मिनिटात तो प्रसादाचा परिणाम दिसायला लागायचा. महिलेचं डोकं जड व्हायचं, डोळ्यांसमोर अंधार यायचा, शरीरावर नियंत्रण कमी व्हायचं. आणि त्या अवस्थेचा फायदा घेत तो त्यांच्या खऱ्या रूपात यायचा. तो महिलांशी अश्लील चाळे करायला आणि त्या विरोध करायच्या प्रयत्न करायच्या, पण त्याच्या अंगात ताकद असायची नसायची. त्या अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत तो त्याचा गैरफायदा घ्यायचा. ही 1-2 घटना नव्हती, ही त्याची सवय झाली होती. त्यांनी गुन्हा करायची पद्धत, त्याला मोड्स ऑपेंड एकच पद्धत, एक मागून एक अनेक महिलांना तो आपल्या जाळ्यात अडकवत गेला. आणि बाहेरच्या जगाला याची काहीच कल्पना नव्हती, कारण बाहेर तो एक मोठा प्रसिद्ध माणूस होता. त्याच्या दरबारात मोठे मोठे लोक येत होते. राजकारणी, उद्योगपती, कलाकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती सगळे त्याच्या पुढे मार्गदर्शनाखाली येत होते. तो स्वतःला कॅप्टन बनवायचा, मर्चंट नेव्हीमध्ये काम केल्याचा दावाही करायचा आणि अनेक मोठ्या लोकांचे भविष्य त्यांना अचूक सांगितले आहे असंही सांगायचा. त्याची ही प्रतिमा इतकी मजबूत झाली होती की लोक त्याच्यावर प्रश्न विचारायलाही घाबरायचे. नोव्हेंबर 2022 मध्ये मिरगाव येथील एक मंदिरात काही मोठ्या राजकीय व्यक्तींशी भेट झाली आणि त्यावेळी त्याचं नाव आणखीन चर्चेत आलं. लोक म्हणू लागले की हा खूप मोठा माणूस आहे, पण सत्य मात्र अगदी वेगळंच होतं. जो माणूस इतरांची कुंडली पाहत होता, तो स्वतःच्या आयुष्याची कुंडली वाचण्यापासून अपयशी ठरला.
अशोक खरात हा मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असल्याचंही सांगलं जात होतं. या पदातून त्याला समाजात मोठा प्रभाव मिळाला. लोक त्याला आध्यात्मिक मार्गदर्शक मानू लागले आणि याच विश्वासाचा त्याने गैरफायदा घेतला. सामान्य लोकांपासून ते प्रभावशाली लोकांपर्यंत त्यानं आपलं जाळं इतकं घट्ट विणलं की कुणालाही त्याच्या खऱ्या चेहऱ्याची कल्पना झाली नाही. मात्र प्रत्येक चुकीचा शेवट असतोच आणि त्याच्यासाठी तो शेवट हळूहळू जवळ येत होता. पोलिसांच्या हाती काही CCTV फुटेज लागले. त्या फुटेजमध्ये जे दिसलं ते पाहून सगळे हादरले. 100पेक्षा जास्त महिलांचे पुरावे, त्याच्या कृत्याने स्पष्ट दृश्य आणि एकामागून एक धागे उलगडत गेले. आरोप समोर येऊ लागले. पीडित महिलांनी धाडस करून पुढे येण्यास सुरुवात केली आणि अखेर तो माणूस जो स्वतःला देवाचा माणूस म्हणत होता तोच कायद्याच्या तातडीत सापडला आणि नाशिक पोलिसांनी त्याला अटक देखील केलं. त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले आणि आता या संपूर्ण प्रकाराची SIT मार्फत सखोल चौकशी केली झाली. त्याच्या नेटवर्कचा तपासा केला जाऊ लागला. त्याच्याकडे येणाऱ्या लोकांची माहिती घेतली गेली आणि एकामागून एक धक्कादायक गोष्टीही समोर येऊ लागल्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीच त्याच्या विरोधात आवाज उठवला होता. अंधश्रद्धा विरोधी चळवळीतील लोकांनी त्याच्या कानामागे प्रश्न उपस्थित केले होते, पण त्याचवेळी त्याचा प्रभाव इतका मोठा होता की ते आवाज दबले गेले आणि तो मोकळाच फिरत राहिला. पण आज सगळं काही दाबलं गेलं. आज तोच माणूस चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्याच्यावर आरोप आहेत आणि त्याच दैवी सामस्त कोसळत होता. शेवटी एकच प्रश्न उरतो. विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण अंधाळा विश्वास माणसाला कुठे घेऊन जातो याचं हे जिवंत उदाहरण आहे. देवावर विश्वास ठेवा, पण कोणत्याही माणसाला देव बनवू नका. समाजात अजून किती खरात कॅप्टन लपलेले असतील आणि आपण त्यांना ओळखू शकतो का? पीडित महिलांना इतका काळ शांत का राहावं लागलं आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे? अंधश्रद्धा आणि भीती यामुळे आपण स्वतःच आपलं नुकसान करत तर नाही ना? या माणसाला आता काय शिक्षा व्हायला हवी? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. शिक्षा होईल की पुरावे नष्ट केले जातील हे सुद्धा खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.